त्याला पण द्या, त्याला पण कधी
घडतांचा समागम ज्यांचे प्रेमाने ज्यांचे
गणेशांचा समागम आवाज मोकळा करा जरा. गणेशांचा समागम मोकळा करा. ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांचा ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे अनुतापाची दुर्व चढे अनुतापाची दुर्व चढे वैराग्य वाढे तरोजी
महायोग तिथे तथेद्विमरत्यं वरं पुंडरीकाय दातुमिन्द्रे समागत तुष्टं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवधरा धावतारं कलांकांक तेजोधिका मोदी वक्त्रं खलानिशनाया पुनरार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाभलो पावन झाले चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवने
सगुण कृशानुज्ञानी नामग्रगण्य सकल गुण निधानम वानराणामधीशम रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने रोध गोरक्षाची केला गोरक्ष उरला गहिनी प्रति विठ्ठल घडो त्यांचा समागम घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता परमास कोटी दृढावे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान संत महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जर जीवांचा उद्धार करणारे सदैव वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय आणि जगद्गुरु तुकोबारायांचे कृपापात्र शिष्य असणारे पिंपळनेर निवासी येळेबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आचार्य करता विठ्ठल अभंग माझ्या निळेबारांचा आहे. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार की ज्या निमित्ताने आपण आज इथे जमलेलो आहोत श्री स्वामी समर्थ पालखी पालखीचा आगमन सोहळा या निमित्ताने चालू असलेला सालाबाद क्रमाने अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामधील पंचम दिवसाची म्हणजे 5व्या दिवसाचे कीर्तन रूपी पुष्प मग सारख्या पामराकडे आलेला आहे हे मी माझं परम भाग्य समजते. ज्यांच्या माध्यमातून मला ही सेवा मिळाली असे बाबा त्यांच्या माध्यमातून मला सेवा मिळाली तसेच आपल्या करमाळा तालुक्यामध्ये आपल्याला संगीत जे शिकवतात असे नरारे सर त्यांच्या माध्यमातून मला सेवा मिळाली. सर मला वाटतं आलेले नाही त्यांच्या माध्यमातून मला सेवा मिळाली. तसेच सर्व आयोजक मंडळी संयोजक मंडळी त्यांच्या माध्यमातून सेवा अतिशय सुंदर वातावरणामध्ये अतिशय शांततेचं वातावरण आहे. सर्व श्रोते मंडळी शांत अगदी मन लावून कीर्तन ऐकतायत आणि या कीर्तनाची शोभा वाढवण्याकरता आपले सर्व टाळकरी मंडळी विनेकरी बाबा असतील त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर हार्मोनियमचे जे साथ करतायत नाव काय त्यांचं केशव महाराज त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते. त्याचबरोबर मृदंगाचे सुंदर साथ करतात आपले महाराज बाबा नाव काय घाडगे महाराज हा त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर गायनाचार्य बनाते महाराज अतिशय सुंदर ज्यांचं गायन त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते. तसेच सर्व उभारलेली मंडळी असतील आमचे काका असतील त्याचबरोबर या 2 छोट्या मुक्ताबाई जनाबाई असतील त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जरा जोरदार. त्याचबरोबर गुरुवर्य गायनाचार्य सोमनाथ महाराज राऊत असतील त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. त्याचबरोबर आज कीर्तनासाठी उपस्थित माझे आई वडील आहेत त्यांचे मनापासून आभार. माझे काका काकू आहेत त्यांचेही आभार आणि तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होते. मस्त कळले पायावरी या वारेकरी संतांच्या तुम्ही अतिशय श्रोते मंडळी चांगली आहात तयार आहात आणि स्वामींच्या इच्छेने माझ्याकडे हे 5व्या दिवसाचे कीर्तन रूपी पुष्प आलं हे मी माझं भाग्य समजते आणि जसं स्वामी बुद्धी देतील जसे माऊली बुद्धी देतील त्याप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न करेल. विठ्ठल मला वाटतं आता स्वामी समर्थाचं मंदिर इथं आहे खंड गल्ली म्हणतात बरोबर आहे. आता आपल्या करमाळा तालुक्यामध्ये बरेच मंदिर आहेत आणि जेवढी मंदिर आहेत त्या ठिकाणी जर असा सप्ताह झाला तर करमाळ्याचे पंढरपूर व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून अतिशय
तुम्ही सर्वांनी हा सप्त्याचा क्रम घेतलेला आहे तो अतिशय सुंदर आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडण्यासाठी अभंग तोच आहे आजचा की घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. का बरं माझे निळबरा असं म्हणत असतील? घडून यावं म्हणतात का? आपण कोणती गोष्ट म्हणत नाही का ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये घडून यावी? तसं निळबरा सुद्धा एक विनवणी करतात की घडून यावं घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. आता समागम शब्द म्हणजे आपण जीवन जगत असताना संगती ही फार महत्वाची आहे आणि या संगतीमध्ये माणूस घडत असतो. मग निळबरायांनी जे आमच्या विठ्ठलावरतीच प्रेम आहे त्यांची संगती मागितली. आता आपली संगती बरीच असते, कोणी भेटलं तरी आपल्याला त्यांचा संगत होतो, बरोबर आहे. कोणी भेटलं त्यांच्यासोबत बोललं की आपली त्यांची संगती झाली, पण त्यांची संगती नको म्हणतात निळबरा. फक्त ज्यांचं प्रेम विठ्ठलावरती आहे त्यांची संगती. का हो? संगतीचे किती परिणाम आहेत? संगती 3 प्रकारचे आहेत, कुसंगती, विसंगती आणि सतसंगती. कुसंगती ही माणसाच्या जीवनामध्ये येते, कुसंगती ही माणसाच्या जीवनामध्ये येते पण ती टाळता सुद्धा येते आपल्याला, बरोबर आहे. दुर्जनाचा संघ आपल्या जीवनामध्ये आला तर तो टाळता सुद्धा येतो आपल्याला. विसंगती अशी आहे की ती जीवनामध्ये घडत जाते, तिचा त्याग करता येत नाही. का? एखादा मरण पावलं तर ते आपल्याला परत आणता येत नाही, त्याचं दुःख आपल्याला भोगावंच लागतं. विसंगती ही भोगावी लागते पण सत्संगती ही मात्र करावी लागते. कोणाच्या तरी संतांच्या संगतीमध्ये माणसानं जावं. का? तिथं गेल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण आहे. हा नरदेह कशासाठी भगवंताने आपल्याला दिला तर ते फक्त आपले साधू संतच सांगू शकतात. म्हणून सत्संगती ही आपल्या जीवनामध्ये घडावी लागते. म्हणून निळबरा म्हणतात घडावी आमच्या जीवनामध्ये. पहा संगतीचे किती परिणाम आहे. आपल्याला हिरा म्हणते सगळ्यांना हिरा. आता हिरा आपल्या करमाळ्यामध्ये तर भेटणार नाही, आपल्याला ओरिजिनल हिरा घ्यायचा म्हटल्यावर तो मोठ्या शहरामध्ये भेटेल. हिरा जर आपण घेतला आणि तो खरा आहे की नाही बघायचं आपल्याला. बघायचं म्हटल्यानंतर आपण एखाद्या लोहाराकडे यावं. लोहाराकडे यावं, त्याच्याकडे काय असतं त्याला म्हणतात आयरन. आयरन असते, लोहाराकडे आयरन असते. आपल्याला हिरा जर बघायचा आहे तर त्याला म्हणायचं बाबा हा हिरा घे आणि तुझ्या आयरनीवरती ठेव आणि वरतून घनाने घाव घाल त्याच्यावरती. तो कसा करेल? हिरा ठेवला आहे आयरनीवरती, वरून घनाने घाव घालतो लोहार, पण परिणाम काय होतो बघा. एकतर तो हिरा त्या आयरनीमध्ये जातो, नाहीतर तो वरच्या घनामध्ये जातो आणि नाहीतर तो तिथून निष्ठून जातो. पहा 3 प्रकार आहेत. तिथून तो निष्ठून जातो, आयरनीमध्ये जातो, नाहीतर घनामध्ये जातो. का? तो खरा आहे. बाबांनी
हिरा ठेविता ऐरणी वाचे मारे जो घनी. प्रमाण कसं दिले, तोची खरा मोल पावे करणीचा होय हिरा. सुंदर वर्णन आहे. हिरा जर ऐरणीवरती ठेवला तर मी तुम्हाला 3 प्रकार सांगितले, पण तो जर खोटा असेल तर काय होईल, करणीचा होय हिरा. खोटा असेल तर त्याचा चुरा होईल, पण जो खरा असतो त्याचे 3 प्रकार घडतात. पण पहा, जो हिरा ऐरणीवरती गेल्यानंतर फुटत नाही तो हिरा पहा एका डेकनाच्या जर संगतीमध्ये आला. आता डेकन केवढा असतो, जुराळा एवढा म्हणा. मी तर बघितलंच नाही, जुराळा एवढा म्हणा. काय होईल, ढेकनाच्या संगे हिरा गडंगला. संगे नाडीला साडी जायचा. तर त्या ढेकनाच्या संगतीत अनमोल हिरा जर गेला ना तर त्याचं काही मोल राहत नाही का, संगतीचा परिणाम आहे. त्यामुळे नियोजनाचा अशा लोकांची संगती आम्हाला जीवनामध्ये नको देवा. चांगल्या लोकांची संगती दे. का, संगती एवढा परिणाम करते. आपण ज्या जागेवरती बसलो ना ती जागा सुद्धा आपल्यावरती परिणाम करते. कशी करते जागा परिणाम, पहा. रामायणामध्ये राम प्रभू सीता माता लक्ष्मणजी वनवासाला निघालेले आहेत. वनामधून जात आहेत. जात असताना त्यांच्या पायामध्ये काहीच नाही का, वनवास आहेत त्यामुळे त्यांच्या पायामध्ये काहीच नाही. अशा ठिकाणी आले. एक जागा अशी होती ज्या ठिकाणी सीतामाई लक्ष्मणजी रामप्रभू चालतात, पण सीतामाईच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो की वनवास माझ्या रामाला आहे, माझ्या पतीला आहे का, पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता. वनवास रामप्रभूंना आहे, मी त्यांची पत्नी या नात्याने मी त्यांच्यासोबत 14 वर्ष वनवासामध्ये आले. पण लक्ष्मणजीचं काय काम आहे, आम्हाला वनवास आहे, रामप्रभूंना वनवास आहे, मी त्यांच्यासोबत पत्नी म्हणून आले, पण लक्ष्मण ते का आले, ते ठीक आहे. पण लक्ष्मणजीच्या मनामध्ये विकल्प आला, वनवास दाबालाय आणि मी काय बघ बेजार होतो यांच्यासोबत, असा दोघांच्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. पण तिथून काही अंतरावरती गेल्यानंतर ऋषींचा आश्रम आहे. तिथून गेल्यानंतर एका झाडाखाली निवांत रामप्रभू सीता माता लक्ष्मणजी बसलेले आहेत. पण लक्ष्मणजीला काही राहावलंच नाही. लक्ष्मणजी म्हणतात, दादा काय लक्ष्मणा, तुम्ही एवढे परब्रह्म आमच्या सोबत असताना आमच्या मनामध्ये असं आलं की तुम्हाला वनवास आहे, हा लक्ष्मण का तुमच्यासोबत उगाच आलेला आहे. सीतामाई म्हणते, मलाही तसाच प्रश्न पडला लक्ष्मणजी, वनवास रामप्रभूंना आहे, मी त्यांच्यासोबत आले, पण तुम्ही का आमच्यासोबत आलात. असं म्हटल्यानंतर रामप्रभू असे लागले, म्हटले लक्ष्मणा सीते, हा तुमचा दोष नाही. मग म्हटले, दोष त्या जागेच आहे का प्रभू. प्रभू सांगतात, लक्ष्मणा ज्या जागेवरती तुम्ही होता ना ती जागा 2 राक्षस सुंद आणि उपसुंद या दोघांच्या रक्ताने माखलेली आहे. का, एका अप्सरेकरता ते दोघं भाऊ भांडत होते आणि एकमेकाने दोघांना ठार केलं आणि त्या ठिकाणी त्यांचं रक्त सांडलं. ती भूमी अपवित्र झाली. त्या भूमीमध्ये दोष होता, तो दोष आपल्या पायाला लागला आणि आपल्या मनामध्ये विकल्प निर्माण झाला. हा आपल्या जागेचा परिणाम आहे. तसंच रामायणामध्ये परिणाम काय आहे बघा. शबरीचा आश्रम आहे. शबरी रामप्रभूची वाट बघत आहे. वाट बघत असताना रामप्रभूचं भजन करते. भजन करत असताना जेव्हा रामप्रभू लक्ष्मणजी शबरीला भेटण्याकरता येतात, भेटण्याकरता आल्यानंतर एक आश्चर्य घडलं तिथं. काय आश्चर्य, माणसं तर राम राम बोलतात, तो आपल्याला तोंड आहे, पण लक्ष्मणजीला असा प्रकार आढळला की तिथल्या झाडाची पानं सुद्धा राम राम म्हणत होती. झाडाची पानं राम राम म्हणत होती. माझ्या जनावरांच्या गौऱ्या राम राम म्हणतात. आपलं तोंड आहे पण ते कधी राम राम म्हणत नाही. आपल्यापेक्षा ते पाला पाचोळा त्या गौऱ्या भाग्यवान ठरल्या. शबरीच्या आश्रमाच्या सानिध्यातल्या पाला सुद्धा राम राम म्हणतो. लक्ष्मणजी प्रभूला विचारतात, दादा हा काय प्रकार आहे, आपण 13 वर्ष वनवासामध्ये फिरलो पण असा प्रकार आपण कुठे पाहिला नाही. रामप्रभू सांगतात, लक्ष्मणा इथे शबरीचा आश्रम आहे आणि तुझ्या साधनेचा प्रभाव वृक्षाचं पान सुद्धा राम राम म्हणत आहे. हा संगतीचा परिणाम आहे. 2 संगती सांगितला,
वाईट संगतीचा काय परिणाम होऊ शकतो आणि चांगल्या संगतीचा म्हणजे चांगल्या जागेचाही काय परिणाम होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण ज्या जागेवरती बसतो ती जागा किंवा परिणाम करते. ज्याच्या संगतीत जातो ती संगती सुद्धा माणसावरती परिणाम करत असते. म्हणून योगारा म्हणतात अशांच्या संगतीमुळे आम्हाला नको. मग कोणाच्या सहज घडोतांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली का प्रेम कोणी केलं विठ्ठलावरती. तुम्ही आम्ही प्रेम करतो पण ते स्वार्थापोटी असतं. निस्वार्थ भावनेने जे प्रेम करतात त्यांना साधू संत म्हणतात. ते आपल्यावरतीही प्रेम करतात. किती प्रेम करतात हो. ज्या ज्ञानोबरांना आळंदीमध्ये कोणी जोडीमध्ये काही भाकरी तर जाऊ द्या पीठ सुद्धा दिलं नाही त्या ज्ञानोबरांच्या जीवावरती आज आळंदी जगते. हे प्रेम आहे साधू संतांचं. हे साधू संतांचं प्रेम आहे का. स्वार्थापोटी जे प्रेम करत नाही त्यांना साधू संत म्हणतात. म्हणून जाती करी लाभाविन प्रीती. लाभाशिवाय जे आपल्यावरती प्रेम करतात त्यांना साधू संत म्हणतात. लाभापोटी सर्वजण प्रेम करतात पण प्रेम फक्त विठ्ठलावरती ज्यांचे निस्वार्थ आहे ना त्यांची संगती जीवनामध्ये घडावी का. प्रेम माझ्या गोपाल कृष्णावरती गोपाळांनी केलं. कसं प्रेम केलं. एकदा भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठावरती गायी राखत आहेत. गायी राखत असताना इकडे सर्व गोपाळांनी कढी बनवली. कढी बनवल्यानंतर एवढी सुंदर कढी बनवली की त्यांना मनामध्ये विचार आला एवढी सुंदर कढी आहे आपण आपल्या कान्हाला नेऊन द्यायची का रे. असा ज्याच्या मनामध्ये विचार आला त्याने काय केलं. त्याने आपल्या तोंडामध्ये कढी भरली. कुठे तोंडामध्ये कढी भरली. कढी भरली आणि तो कुलूप लावला आणि तो आपलं तोंड बंद करून यमुनेच्या काठी निघाला. कृष्णाला शोधत शोधत गेला. गेल्यानंतर तो तसाच होता. आता कसं कढी भरल्या तोंड होईल. त्याप्रमाणे कृष्णाकडे गेला. कृष्ण तिथेच होता. कृष्णाने बघितलं नेमकं काय झालं. म्हटलं गाल फुगे आल्यात काय तुला. पण त्याला बोलता येईना हात पण येईना काहीच क्रिया करता येईना. त्याला तोंडाने काहीच करू शकत नाही. म्हटलं काय झालं तुला. कोणी घरी आजारी का. काहीच नाही. मग न सांगता तुम्हा कळ येते अंतर. भगवंताला सांगण्याची गरज पडली नाही आणि मग त्याने खुणवलं माझ्या तोंडामध्ये काहीतरी आहे ते तुला द्यायचं आहे. पण कसं देणार. मग कृष्णाने आपलं तोंड आ केलं आणि त्याच्यामध्ये त्या गोपाळाने कडी ओतली. पहा प्रकार. एवढं प्रेम आहे भगवंतावरती. आपल्याकडे जर काही नसतं तर म्हटलं असं राहून द्या आता काही कडी कुठून घेऊन द्यायचे आता आपणच इथं खात बसू. तसं गोपाळांनाही वाटलं असावं. पण प्रेम होतं भगवंतावरती आणि भगवंताच्या प्रेमापोटी तिथपर्यंत तशी कडी घेऊन गेला. ह्याला प्रेम म्हणतात. माझ्या शबरीची उष्टी बोरं राम प्रभूंनी खाल्ली याला प्रेम म्हणतात. काय उष्टी बोरं का तिने टाकली होती. लक्ष्मण म्हणतात प्रत्येक बोरं टोचलेला आहे फुटलेला आहे. पाखराने खाल्लेली काय. प्रभूने विचारलं शबरीला. शबरी म्हणती नाही पाखराने खाल्ली नाही. मग ती म्हणली माझ्या दाताने टाकलेली आहे. का
माझ्या प्राणप्रिय परमात्म्याला आंबट किंवा तुरट गोड जाऊ नये म्हणून मी माझ्या शुद्ध गाताना टाकली म्हातारी शबरी आहे. वनामध्ये कोणतं कोणतेच वापरत होती ती शुद्ध गाताना टाकली म्हणते मी बोर. पण प्रभूचे डोळे भरून येतात का? एवढा भाव बघितला थोर प्रेमाचा भुकेला खाची दुष्काळ तयाला. एवढा भगवंत प्रेमाचा भुकेला आहे पण आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. म्हणून योगाराय म्हणतात आम्हाला त्यांची संगती घडो जेणेकरून त्यांचं प्रेम विठ्ठलावरती आहे. अभंगाच्या प्रथम चरण गडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. ह्या साधू संतांची संगती जीवनामध्ये घडावी जेणेकरून आमचं कल्याण होईल. का बरं म्हणतात गडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. जर बरं तुमच्या जीवनामध्ये ही संगती दिली तर काय होईल तुमच्या जीवनामध्ये? बरं म्हणतात सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढावे. साधू संतांचा संग जर आमच्या जीवनामध्ये आला ना तर त्यांच्या सहज बोलण्याने आमचं थोर लाभ झाला. लाभ संतांच्या संगतीमध्ये लाभ आहे का? त्यांच्या सहज बोलण्याने सुद्धा आपलं कल्याण होतो. पण आपल्या सहज बोलण्याने तुमचं माझं वाटोळ होतं. एवढं आपल्या बोलण्यामध्ये ताकद आहे. दोन बायका भांडणं करत होत्या. गल्लीमध्ये दोन बायका भांडणं करत होत्या. फार हाणामारी करू लागल्या आणि एक बाई नुसती बघत बसली त्यांच्याकडं. जाताना एक माणूस चालला तर म्हणला बाई तुम्ही एवढे भांडणं बघत बसल्या पोरांना मारतील ना एकमेकींना त्या. म्हटले काय सांगावं महाराज, सहज बोलून गेले त्यांची भांडणं लागली. आता मी काय करू म्हणजे का? आपल्या सहज बोलण्याने सुद्धा लोकांचं वाटोळ आहे. पण साधू संतांच्या सहज बोलण्याने तुमचा माझा उद्धार आहे. सहज बोलणे उपदेश
करून काय अर्थ शिकविती. उपदेश सहज बोलण्यातून उपदेश होतो, एवढी ताकद साधू संतांची आहे. कोणाकोणाचं कल्याण झालं? माझ्या ज्ञानोबरांनी सहज रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला, वेद बोल असं म्हटलेलं माऊली ज्ञानोबा आहे. तर काय झालं? रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. किती वेळा त्या रेड्याला सांगावं लागलं की बाबा तू वेद बोल माझ्या मागे? किती वेळा सांगावं लागलं नाही, एकदाच म्हटले की तो रेडा वेद बोलू लागला. पहा किती परिणाम आहे. त्या रेड्याची समाधी झाली. एवढा परिणाम आहे संत संगतीचा. ज्ञानोबा सहज भिंतीवरती बसलेले चौघ भावंड पुत्रामुखे बोलवली श्रुती, चालविली भिंती बैसोनियांनो. हे हा सामान्य महिमा संतांचा. एवढा संतांचा महिमा आहे की ज्या ज्ञानोबारांनी रेड्याला वेद बोल म्हटलं तर त्याची समाधी झाली. आणि त्याला आपण तिथे रेडा म्हणू शकत नाही, त्याला रेडेश्वर म्हणावं लागतं, आवाजावं बोलावं लागतं. एवढी प्राण्यांना सुद्धा संतांच्या संगतीत गेल्यानंतर किंमत असते. म्हणून संत संघ जीवनामध्ये महत्वाचा आहे. संगती फार बिघडवणारी असते. मग असेच सांगितलं तुम्हाला, संगतीचे परिणाम खूप वाईट असतात. पण ती जर संगती साधू संतांची आपल्या जीवनामध्ये आली तर आपल्या जीवनाचं कल्याण होईल. पहा, एक व्यक्ती होता, त्याची नाईट शिफ्ट होती म्हणून तो रात्री कामावरती गेला आणि येताना त्याला 12 वाजल्या घरी यायला. 12 वाजल्या पण झाडाखाली एक बाई उभा होती. आता तो प्रामाणिक माणूस होता. त्याने विचारलं की बाई तुम्हाला कुठे जायचं आहे? ते म्हटलं मी प्रवासी आहे, मला उशीर झाला आहे, मला कुठे जाता येणार नाही. मग तो व्यक्ती म्हटला माझ्याकडे खूप मोठं घर आहे, तुम्ही घरी येऊ शकता. त्या बाईला तो माणूस घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर त्याच्याकडे 4 रूम होत्या. त्यांच्या हातामध्ये चावी दिली आणि सांगितलं या 4 रूम माझ्या आहे, तुम्ही इथे कुठेही राहू शकता. आणि स्वतः घरामागे गाईचा गोठा होता त्याच्यामध्ये जाऊन तो झोपला. असं झाल्यानंतर
सकाळी उठल्यानंतर त्या बाईने नाश्ता केला आणि त्या व्यक्तीला आणून दिला. त्याला आनंद झाला का रोज एकटाच काम करत होता, स्वतःच्याच हाताने नाश्ता, स्वतःच्याच हाताने जेवण. त्याला आज आनंद झाला, आज आयता नाश्ता आपल्याला मिळाला. असं झाल्यानंतर अति परिचय झाला आणि त्यानं तिच्यासोबत लग्न केलं तिच्यासोबत. लग्न केल्यानंतर एक दिवशी तो मित्राकडे गेल्यानंतर त्याला काहीतरी आजार झाला आणि मित्राकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला काहीतरी करावं लागेल. असं म्हटल्यानंतर तो शेवटी घरी आल्यानंतर पावसाचं वातावरण होतं. पावसाचं वातावरण असल्यामुळे पत्र्याचं घर होतं त्याचं. तो जेवण करत होता आणि त्याने सांगितलं त्याच्या बायकोला, दरवाजा लावून घे, वारं जर घरामध्ये आलं तर आपलं घर उडून जाईल, पत्र उडून जातील, दरवाजा लाव. असं म्हटल्यानंतर त्या बाईने काय करावं, तिने बसल्या जागेवरून हात लांबवला आणि दरवाजा बंद केला. त्याला भीती वाटली. साधारण बाई असं करू शकत नाही. आता ताईने मला हार घातला, त्यांनी तिथूनच घातला असता हार, ऐका ना. तसं त्या बाईने तिथूनच दरवाजा लावून घेतला. त्याला तर घासच गजाखाली जाईल. हा काय प्रकार म्हटला, झोपच आडला ना गोट्यात जाऊन घेतला. असं झाल्यानंतर विचार करत पुन्हा मित्राकडे गेला. म्हणला असं झालं, मला भीती वाटते खूप. म्हणलं आपण काहीतरी करू. डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणाले यांना अंगरोग काही झालेला नाही, यांना मनोरोग झालेला. तुम्ही काय करा, एवढं औषध घेऊन जावा घरी. एका पुडीमध्ये त्याने औषध दिलं. घरी आल्याबरोबर घरामध्ये पाऊल ठेवतो की नाही तोपर्यंत त्याची बायको म्हटली, तुम्ही काय आणलं आहे? ते म्हटलं काय नाही. तुम्ही कोणाकडे गेलता? तुम्ही एका पुडीमध्ये काहीतरी आणलेलं आहे, ती पुडी बाहेर फेकून द्या. ते म्हटलं मी देत नाही. तो जसा पुढेल तशी ती बाई मागं जायची, जो जसा पुढेल तशी बाई ती मागं जायची. आणि असं करत करत ती 12 वाजेपर्यंत घरातून निघून गेली. हा विचार करतो मी अजून औषध घेतलंही नाही, तोपर्यंतच हा परिणाम झाला. कसं काय झाला? औषध तर झाड पाल्याचंच आहे, त्याने घेतलेलंच नाही. पण तो औषध उघडून बघतो, औषध आहे झाड पाल्याचं, पण त्या झाड पाल्याच्या औषधाखाली जो कागद होता ना, तो कागद मात्र एका गीतेचा श्लोक त्या कागदावरती होता. त्या श्लोकाचा एवढा परिणाम झाला की ती जी बाई होती ती बाई नव्हती. कोण होती मग आपल्या भाषेत? हाडे होती. बरोबर आहे, हाडे होती. ती हाडे सुद्धा निघून जाते. कशामुळे? एका भगवंताच्या कागदाच्या तुकड्यामुळे निघून जाते. का? हनुमान चालिसामध्ये आहे बघा, छूटही बंदी महासुख होई. ते फार महत्वाचं आहे. आपल्या जीवनामध्ये कोणी हाडे असेल तर ते आपोआप निघून जाईल. फक्त तुम्ही परमार्थात येऊन बघा. ते पोरांसाठी सांगते मी. छूटही बंदी महासुख होई, जो या पडे हनुमान चालिसा आणि होय सिद्धी साथी गौरीचा. बंदी जरी गेली तरी सिद्धी तर आयुष्यात येईल ना. म्हणून परमार्थ करा. माझ्या स्वामींच्या मंदिरामध्ये एवढं सुंदर वाटतं. साक्षात स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात असं वाटतं. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, एवढं सुंदर वाटतं मंदिरामध्ये. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना.
एवढे स्वामी आपल्या पाठीशी असल्यामुळे आपल्याला कोणाला घाबरायची गरज नाही. का? स्वामी जर पाठीशी असतील तर आपल्याला असल्या भूतापासून कोणाची भीती समर्थाचा मना तरी होय राणा रंग त्याचा. भगवंताच्या मनात आलेला कोणाला राजा करायचं, कोणाला भिकारी करायचं तर तो करू शकतो, पण त्याच्या मनात यायला पाहिजे. पण त्याच्या मनात येण्यासाठी आपण त्याचं ध्यान तर केलं पाहिजे ना, त्याचं नामस्मरण तरी केलं पाहिजे ना. म्हणून भगवंताचं नामस्मरण जीवनामध्ये महत्वाचं आहे. तुका म्हणे आले समर्थाचा मना तरी होई राणा रंग त्याचा. मी सांगत होते माझा ज्ञानोबरांनी वेदाला उपदेश केला तर तो बोलू लागला. चौघ भावंड भिंतीवरती बसलेले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई भिंतीवरती बसलेले असताना समोरून चांगले येतात. बागावरती बसून हातामध्ये चाबूक म्हणून सर्प घेतलेला आहे. ते चांगदेव महाराज येत असताना माझा निवृत्ती ज्ञानदेव सोपान 14 भावंडांनी बघितलं तर ते वाघावरती बसून आले. माझ्या मुक्ताबाई म्हणतात दादा ते वाघावरती बसून आले, मग आपण ह्या भिंतीला घेऊन जायचं का रे? मग माझ्या ज्ञानोबराने उपदेश केला तर भिंत चालू लागली. चाल दिली जड भिंती हरली सांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगायची ज्ञानोबा माझा. एवढा परिणाम आहे त्या भिंतीचा. आपल्याला जर आळंदीची प्रदक्षिणा करायची म्हटली ना तर ती भिंतीची प्रदक्षिणा केल्याशिवाय आपली प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. एवढी ताकद साधू संतांच्या सहज करण्यामध्ये आहे, सहज करण्यामध्ये.
का भिंतीचं सुद्धा मंदिर होतं, रेड्याचं सुद्धा मंदिर होतं, पण माणसाचं खांबाचं सुद्धा, ज्या खांबाला ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी टिकून दिली तरीच खांब, त्याचं सुद्धा मेळासाला मंदिर आहे. एवढा संतांच्या सहज म्हणजे 5 ज्ञानोबरांनी खांबाकडे केली हो, कोण सुद्धा नाही केलं. 5 नुसती टेकवली तर तिचं सुद्धा मंदिर आहे. किती आपली खरं महाराष्ट्राची भूमी ही पवित्र आहे, पावन आहे. का ज्ञानोबरांच्या साधू संतांचा आपल्याला सहवास आहे, त्यांच्या नंतर आपल्याला जन्म मिळाला, हे आपले खरे भाग्य आहे. आता वारी आलेली आहे. का हो, वारीने विठ्ठलाचं भजन करता का? नाही, मग ज्ञानोबा तुकाराम हे भजन चालतं वारीत. काय ज्ञानोबा तुकाराम माझ्या साधू संतांचं भजन करत आपण पंढरपूरला जातो. पण खरा तर आनंद मला वाटतं पंढरपूरमध्ये नाही, मग कुठे? वारीने रस्त्यावरती चालताना. का बरं? रस्त्याने फक्त आपल्याला भजनच, फक्त ज्ञानोबा तुकोबाच विठ्ठलच. पण पंढरपूरमध्ये गेल्यानंतर नुसते दुकानं दिसतात आपल्याला, तिकडे जाऊ का तिकडे जाऊ, पंढरपूर तर बाजूलाच राहतं, फक्त दुकानावरती लक्ष. मग खरा आनंद वारीचा कुठे? वारीच्या वाटेवरती आनंद. आणि या साधू संतांच्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, खरंच आपण भाग्यवान आहोत. आणि त्या साधू संतांनी आपल्याला एवढं संत मागणं आहे, आपल्याकडे 1 लाखापेक्षा जास्त आहे. 36,000 ओव्या भावार्थ रामायणाच्या आहेत, 18,000 ओव्या भागवताच्या आहेत, ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीच्या 9,000 ओव्या आहेत, चांगले 65 ओव्यांचे आहेत. त्याचबरोबर अमृतानुभव हा 800 ओव्यांचा आहे. माझ्या तुकोबरांचे 4,092 अभंग आहेत. त्याचबरोबर निळोबरांचे असतील, जनाबाईंचे असतील, प्रत्येक संतांचे अभंग आहेत. हे आपल्याकडे लांबे कमी आहे का हो? वाचन आपलं कसं असलं पाहिजे, पण आपल्याला वाचायला दुसरंच लागतं. जे मगाशी सांगितलं गीतेचा श्लोक होता, त्याने परिणाम काय झाला? मग आपण जर ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या जर वाचल्या तर आपल्यावरती काय परिणाम होईल? आपली संकट सगळी टळून जातील. एवढं संत वाङ्मय आपल्याकडे. आपला महाराष्ट्र श्रेष्ठ आहे या भारतामध्ये, एवढी पावन भूमी आहे. का? या साधू संतांनी एवढं सहन करून तुमचा माझ्याकरता ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ दिला. तुकोबरायांनी इंद्रायणीच्या काठी बसून गाथा लिहिला, आणि तो गाथा सुद्धा पाण्यामध्ये बुडवला. लोकांना काही सहन होत नाही. का हो? कुणाची प्रगती झालेली सुद्धा लोकांना सहन होत नाही. माझे तुकोबरा अभंग लिहितात, ब्राह्मण म्हणतात त्यांना कोणी अधिकार दिला अभंग लिहायचा, म्हणून माझ्या तुकोबरांचे अभंग इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवले. हो, तुकोबरांना खूप दुःख झालं. का? इंद्रायणीच्या काठी बसून बिन पाणी पितानी अभंग लिहिले, आणि भगवंता ही काय कृपा केली तू माझ्यावरती की अभंग माझे इंद्रायणीच्या डोहामध्ये गेले. पण प्रकार असा झाला, अभंग इंद्रायणीवरून गाथा तरला. का? तुकोबरांचा अभंग गाथा पाण्यावरती लाया जसा तरतात ना तसा तारला. पण कोणी तारला? भगवंताने तारला. का हो? एवढी निष्ठा माझ्या तुकोबरांची होती, एवढा अधिकार आपल्या संतांचा आहे. म्हणून त्या संतांच्या संगतीत गेलं ना काय होईल? आपलं सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोटी दृढ हवे. परमार्थ म्हणजे काय हो? परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन,
श्रेष्ठ धन जर कोणता आहे या जगामध्ये तर तो पैसा आहे. काय आहे? नाही. मग मी वगैरे म्हणले असते की सहज त्यांच्या ऐकता गोष्टी पैसा काय पुढे काय मला आठवना. सहज त्यांच्या ऐकता गोष्टी पैसा कोटी दृढावे. कोटीने आमच्याकडे पैसा वाढावा असं मी वगैरे म्हटले असते पण नाही म्हटले. परमार्थ कोटी दृढावे. आमच्याकडे परमार्थ वाढावा हो. मोठा धन काय आहे तर तो परमार्थ आहे आणि तो आमच्या जीवनामध्ये वाढावा. पण तो कसा वाढेल हो? आमच्या जीवनामध्ये कोणीतरी यायला पाहिजे ना. जसं की मीराबाई कृष्णाचं भजन करतात, पायामध्ये घुंगरू बांधून चिपळ्या घेऊन मीराबाई भजनामध्ये दंग आहेत. राजकन्या आहेत त्या, पण भजन करतात. बापाने 20 पाजला तरी भजन सोडलं नाही. त्या मीराबाईंच्या घरी कामाला कोण होतं? एक कामवाली होती. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. कामवाली होती, ते सर्व काम करून तिचा घरचा सर्व प्रपंच बघायची. पण परिणाम एक दिवशी तिचा मुलगा